हॅलो मित्रमैत्रिणींनो, तर आजचा आपला टॉपिक आहे व्हिजन बोर्ड. तर मी व्हिजन बोर्डबद्दल आज व्हिडिओ बनवणार आहे. मला पण व्हिजन बोर्ड बनवायची खूप जास्त हौस झाली. सध्या माझ्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये खूप रील येत आहेत मला कंटिन्युअसली व्हिजन बोर्ड व्हिजन बोर्ड व्हिजन बोर्ड व्हिजन बोर्ड व्हिजन बोर्ड. इतके व्हिजन बोर्डचे व्हिडिओ येत आहे ना की मला इंटरेस्ट येतो आहे की मला व्हिजन बोर्ड बनवायचा आहे. आणि कसा बनवणार, काय बनवणार, मी कसे कसे माझी इच्छा वगैरे ते सगळे मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला शॉर्टकटमध्ये. व्हिडिओ जास्त लांब होणार नाही त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. लेट्स गो. व्हिजन बोर्ड म्हटलं म्हणजे आपल्याला जे आपले मॅनिफेस्टेशन असतं, जे आपल्या इच्छा असतात ते आपल्याला आपण घडी घडी बघायला पाहिजे. त्याच्यासाठी ते थोडंसं फोटोज वगैरे ॲड करून आपण एक फ्रेम बनवतो, त्याला व्हिजन बोर्ड म्हणतात. तर व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी आपल्याला सगळे फोटोकॉपीज वगैरे लागतात, जे मी काढलेले आहेत. फोटोकॉपीज वगैरे लागतात, एक बोर्ड लागतं. बट मी बोर्डने नाही बनवणार. तुम्ही वाटलं तर येलो कलरच्या बोर्डने बनवू शकता किंवा व्हाईट कलरच्या बोर्डवर बनवू शकता. आता बनवायचं कसं, तर पहिली गोष्ट म्हणजे आपले जे इच्छा वगैरे आहे जे आपण कंप्लीट करू शकतो मेहनतीने. असं नाही की आपण फोटो वगैरे लावलं ते आपोआप होईल, तसं नसतं. आपण तेच आपल्या इच्छा वगैरे असतात, जे आपण पूर्णपणे मेहनत करू शकतो, प्रयत्न करू शकतो, अशा आपल्याला इच्छा घ्यायच्यात. अशा माझ्या प्रिंटमध्ये अशा बऱ्याचशा इच्छा ज्या पूर्ण होण्यासारख्या नाही आहेत, तरी मी मेहनत करायला तयार आहे. तर मी त्याच्यासाठी ते प्रिंटआउट काढलेले आहेत. मी तुम्हाला प्रिंटआउट दाखवते. एक प्रिंटआउट काढून आणलेला आहे. मी तुम्हाला थोडक्यात माझ्या प्रिंटआउट दाखवेल, बट मी पूर्ण नाही दाखवणार. बिकॉज मी जर सगळ्या प्रिंटआउट तुम्हाला दाखवल्या तर ते असं म्हणतो ना आपण, आपल्या इच्छा वगैरे शेअर केल्यानंतर नजर लागते किंवा इच्छा पूर्ण नाही. त्याच्यासाठी मी सगळ्या नाही दाखवणार. तसं तर माझी ही जी मागची जागा दिसते मी तिथे बनवणार आहे, बट मी बोर्ड नाही बनवणार आहे. कारण बोर्ड मी सगळ्यात पहिले बेडच्या त्या साईडला उठून तीच मला भिंत अगोदर दिसते, तर मी तिथंच हे सगळे प्रिंट्स वगैरे लावणार आहे. तर मी हे कसे लावणार आहेत, तर हा माझा इमेज आहे आधीचा. आधी मी अशा प्रकारचे लावलेले होते, बट मला इतकी घाई झाली होती ना की मी हे सगळं इथे ऑलरेडी आता दिसते तुम्हाला, इथून पूर्ण काढून टाकलेलं आहे. मी शॉर्ट क्लिपमध्ये दाखवून देईल. तर असा माझा बेड आहे आणि बेडच्या एक्झॅक्ट समोर ही भिंत आहे. तर ही भिंतीजवळच मी लावणार आहे, कारण की मी झोपताना अगोदर हीच भिंत बघते आणि उठल्यानंतरही हीच भिंत बघते. मग मी हे जे प्रिंटआउट काढलेत ना ते थोडे जास्त काढलेत. आता एवढ्या तर माझ्या इच्छा नाही आहेत, बट मी ट्राय करेल तर कंप्लीट होतील, तर ते देवाची इच्छा. बट मी या प्रिंट्स अशा काढल्या आहे की हे 24 होते, टोटली 24 होते. तर हे मी सगळे फोटो काढले, मग त्याच्या खाली सगळा व्हाईट कलर निघलेला आहे. तर मी त्याच्यासाठी ते लपवण्यासाठी एवढं करते. आणि मेन गोष्ट म्हटलं म्हणजे माझ्या रूमचा कलर येलो आहे. तर येलोमध्ये मी कलर चेंज करणार आहे थोडे दिवसांनी, 15 दिवसात मी रूमचा कलर चेंज करणार आहे. तर येलो किंवा व्हाईट ह्या दोन गोष्टींमध्ये आपलं बेस पाहिजे असतो. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, एखादं बोर्ड वगैरे घेतलं, एक तर येलो पेज पाहिजे, एक तर व्हाईट पेज पाहिजे. तर माझं व्हाईट नाही, माझं ऑलरेडी येलो आहे. ही पूर्ण भिंत माझी येलो आहे. ती काय म्हटलं ते जे असेल, तर ते माझं ऑलरेडी येलो आहे. तर येलोवर मी हे सगळे प्रिंटआउट लावणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जे मी पिंट्रेस्टला आयडियाज वगैरे बघितले, खूप सारे आयडियाज बघितले, अशा प्रकारचे आयडिया बघितले. पिंट्रेस्टमध्ये खूप सुंदर असे आयडियाज होते. मग त्याच्यातून मी थोडेफार आयडिया स्क्रीनशॉट वगैरे काढले. मी तुम्हाला माझी इच्छा थोडक्यात दाखवते आणि सांगते मी कसं लावणार आहे, मी कुठं लावणार आहे आणि मी कसं मॅनिफेस्टेशन करणार आहे, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर 24मधून मी माझ्या काही इच्छा अशा आहेत ज्या दाखवू शकते तुम्हाला. तर मी त्या इच्छा तुम्हाला दाखवते शॉर्टकट. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हा फोटो बघा तुम्ही. हा फोटो आहे जो मी पिंट्रेस्टवरून घेतला आहे, बट रिसेंटली मी असाच फोटो सेम काढलेला आहे. हे स्क्रीनवर बघू शकता, मी असाच फोटो काढलेला आहे सेम. म्हणजे मी अजून बोर्डवर लावलं पण नाही, तरीसुद्धा माझी ही व्हिजन बोर्डची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे तसं नाही आहे की माझी इच्छा पूर्ण झाली, तरी मला असं वाटतं की मी हे फोटो पोस्ट करायच्या आधीच माझ्याकडे एवढं आलं. तर सेकंड मी तुम्हाला माझी इच्छा दाखवते. ही आहे, ही प्रत्येकाची म्हणजे आजकाल ही सगळ्यात जास्त इच्छा आहे, वृंदावन जायची इच्छा. ती माझी पण आहे आणि मला असं वाटतं मी यावर्षी नक्की फॅमिली ट्रिप प्लॅन करेल आणि इथे जाईल. बिकॉज मला प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन पण झालं दुरून, तरी मी हॅपी होईल, माझी लाईफ ट्रिप होऊन जाईल, म्हणून ही एक इच्छा ठेवली. सेकंड आहे थर्ड आहे पीसफुल लाईफ. पीसफुल लाईफ तर प्रत्येकाला हवी असते आजकालच्या जमान्यामध्ये. ही प्रत्येकाची विश पाहिजे आणि पीसफुल लाईफ असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर पीसफुल लाईफला आता मेडिटेशन वगैरे गरजेचं असतं, थोडीफार आपल्या देवांची भक्ती वगैरे करणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी मी ट्राय करणार आहे. नंबर 4ला आहे माझी ही विश. हे बघू शकता तुम्ही, 12 ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यातून मी आता रिसेंटली 2 ज्योतिर्लिंग करून आलेले आहे. त्याच्यावर पण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. तर हे 12 ज्योतिर्लिंगची माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर आहे ही 4 धाम करायची. 4 धाम यात्रा कपलने केलेलं, म्हणजे खूप जास्त असं म्हणजे मला बोलता नाही आलं नेमकं कसं असेल, बट 4 धाम यात्रा करणं माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी 4 धाम यात्रा पण करणार आहे. त्याच्यानंतरची माझी विश आहे डायसन माझी कधीची घ्यायची इच्छा आहे. मी आता पण वाटलं तर घेऊ शकते, बट इन्व्हेस्टमेंट याच्यात जास्त होते म्हणून मी सध्या थांबवलेलं आहे. पण खूप की माझी ग्रोथ व्हायला पाहिजे आणि त्याच्याने मी डायसन घ्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सपोर्ट करा सगळं होईल. नंतर आहे यूट्यूब स्ट्रीमिंग अवॉर्ड. मला यूट्यूबच्या एखाद्या फंक्शनमध्ये इन्व्हाइट करायला पाहिजे अशी पण माझी इच्छा. ॲक्च्युली हे जेव्हा माझ्या बहिणींनी भावाला दाखवलं त्याने मला खूप जास्त हसून घेतलं की ही कधी नाही होणार, तुझी इच्छा पूर्ण कधीच नाही होणार. बट मी जर ट्राय करत राहिली, यूट्यूबला कंटिन्यू राहिली, तर ही तुम्ही जर सर्वांनी मला सपोर्ट चांगला केला तर ही इच्छा पण मी पूर्ण करेन. नेक्स्ट जाऊया, माझी एक अजून इच्छा आहे कॅमेरा. मला कॅमेरा आणि एक माईक घ्यायचा आहे, कारण माझ्याकडे आता रिसेंटली एक माईक आहे बट तो काम करत नाही आहे. तर मला कॅमेरा आणि माईक दोघं घ्यायचं आहे, कारण माझ्या आयफोनमध्ये स्टोरेज फुल होतं. सो मला कॅमेऱ्याची गरज आहे. तर हा कॅमेरा आणि माईक ही पण माझी
त्याच्यानंतर आहे ही एक इच्छा, स्किन केअर चांगलं पाहिजे. तशी माझी स्किन आता क्लिअर झालेली आहे पूर्णपणे, बट तरी मला स्किन केअरचं लावते, टोटली क्लीन करायची मला माझी स्किन, तर मी हे स्किन केअर नंतर म्हणजे म्हटलं मनाली, मला बर्फ वगैरे सोबत खेळायला आवडतं. सो मला कप्पलसोबत मनाली जायचं आहे आणि असा फोटो काढायचा आहे मला. हे बघता दिसतं का, असा फोटो मला काढायचा आहे आणि असा पण काढायचा आहे कप्पल, ही माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर आहे ॲपलचे प्रोडक्ट्स आहेत. ॲपलच्या प्रोडक्टमधून माझ्याकडे आता अवेलेबल आहे ॲपलची वॉच, आयफोन आणि इयरबड्स आहेत ॲपलचे, हे माझ्याकडे आहे. बट मला मॅकबुक आणि आयपॅड घ्यायची इच्छा आहे. सो मी हे लावून ठेवते, नाही जरी झालं तरी काही नाही, याचं इतकं नाही आहे. त्याच्यानंतर आता मला ही विश आहे, ही विश बघून तर माझे बहीण आणि भाऊ मला खूप हसले, तू कधी बारीक होणार नाही असं ते बोलायचे. 100 डेजच्या चॅलेंजबद्दल त्यांना सांगितलं तर ते मला हसत होते की नाही होणार, तुझ्याने पॉसिबल नाही होणार, तुझ्या खूप खाते वगैरे असं. पण मी हे लावून ठेवलं, कंटिन्यू लवकर उठायचं, थोडंसं एक्सरसाइज, हेल्दी डाएट, वॉटर, आणि असा फोटो मी कधीतरी फ्युचरमध्ये काढणार आहे. तर आता माझं वेट एवढं नाही आहे, मी एवढी पण माझी तब्येत नाही आहे की मी करू नाही शकत, पण मी प्रयत्न करेल लवकर उठून एक्सरसाइज करायचं, थंडीमुळे नाही जमत. नंतर आहे हेल्दी हेअर, मला हेअर म्हणजे मला माझे हेअर मला लांब वगैरे नाही करायचे, शॉर्ट नाही करायचे, जसे तसे आहेत, फक्त कुठे कुठे हेअर फॉल होतो तर त्याच्यामुळे तसं. आणि मोस्ट माझी फेवरेट जी विश आहे, मी यूट्यूबच्या स्टार्टिंगला सेव्ह केलं होतं, मी गोल्डन प्ले बटन नाही, गोल्डन प्ले वगैरे इतकं दूर नाही जायचं, एवढं स्वप्न नाही माझे, सिल्वर तरी मला हवी आहे. आता तुम्हाला जर इथे दिसेल ना, तर इथे मी माझं नाव ॲड केलं आहे ChatGPT करून, तुम्हाला दिसत असेल नसेल मला माहीत नाही, बट मी इथे माझं नाव ॲड केलं आहे आणि तेही चुकीचं झालं. तर खूप असं नको व्हायला की मी हे बघून बघून नको यायला माझ्याकडे, बट होप ही माझी विश पुरी होईल. आणि राहिले बाकीचे हे जे माझे खूप सारे विशेष आहेत, हे इतकं दाखवण्यासारखं नाही आहे, शॉर्टकट दाखवून देते एकदम. दिस इज चंद्रताल, हे ब्रँड आहे जे आपण शॉपिंग वगैरे करतो ते, आणि बाकीचे काही दाखवण्यासारखे नाही आहे, हे थोडंसं पर्सनल लाईफचं असतं ना आपलं, तर तेच आहे हे. तर हे काही दाखवणार नाही मी, बाकी तिथे लावेल तिथे तुम्हाला दिसेल तर चांगली गोष्ट आहे. तर आता मी तुम्हाला सांगते मी लावणार कसं आहे. तर मी आता घेतलेलं आहे इथे डबल टेप आणि कटर. मी हे कटआउट वगैरे नाही करणार आहे, जसा माझा हा फोटो आहे मी सेम त्याच्यावेळेस हे पोस्ट करणार आहे, सगळे तिथे पोस्ट करणार आहे. मी तुम्हाला आता दाखवते माझ्या बेडच्या एकदा साईडला कशी जाते. लेट्स गो. तर हा माझा बेड आहे, आणि भिंतीकडे जाऊ नका, भिंती सानूने खूप घाण केलेली आहे. हा माझा बेड आहे, आणि बेडवरून झोपताना उठताना कंटिन्यू मला ही समोरची भिंत दिसते. इथं क्लॉक आहे, लावायला जागा नाही आहे, बट मी लावणार आहे. सो इथे मी आधीच्या फोटोत जसं तुम्हाला दाखवलं, इथं मी सगळं ते पद्धतशीर लावणार आहे. तर आपण ते लावूया. इथे तुम्ही बघू शकता मी माझे जे विशेष आहेत त्या पूर्ण इथे सेट केलेलं आहे, आणि मी आता हे सगळं इथं पेस्ट करणार आहे इथून हे सगळं घेऊन. तर आता हे जे माझं आहे ते मी खूप मनापासून बनवलेलं आहे, खूप विचार करून बनवलेलं आहे. तर आता मी हे सगळं एक 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 कटआउट करून नीट पद्धतशीर चांगल्यापणे इथे पेस्ट करणार. माझं मॅनिफेस्टेशन स्टार्ट केलेले आहे, आणि तुम्ही बघू शकता म्हणजे सर्व इच्छा मी इथे पेस्ट केलं. असं नाही मी इयर वाईज केलं आहे, बट हे मला आवडलं, मी तसंच केलं. आणि इथे ज्योतिर्लिंगवर टिक पण केलं आहे, जिथे आम्ही दोघं सोबत गेलो, मी आणि मयूर. सो आता मी माझं मॅनिफेस्टेशन स्टार्ट केलं आहे. तुम्ही पण नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.